हा जो कालचा सावरगाव घाटचा मेळावा होता, हा आयडियल मेळावा होता. एकतर महायुतीकडनं निर्देश आले असतील वरनं की आपलं नेतृत्व प्रस्थापित करायचं आहे आणि मी जे काही बोलतोय ना त्याला खूप आधार आहे म्हणून बोलतोय. धनंजय मुंडे यांचे नेते हे अजित पवार जरी असले तरी खरे धनंजय मुंडे यांचा पिंड हा भाजपाई आहे. त्यांचे खरे नेते हे देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री. अजित पवार ही त्यांची राजकीय सोय होती आणि म्हणून मग आज ना उद्या धनंजय मुंडे जर का भाजपच्या मार्गावरती गेले मला नवल वाटणार नाही. आणि ज्या दिवशी चुकून जर का धनंजय मुंडे भाजपमध्ये प्रवेश करते झाले तेव्हा आशिष जाधवांना विसरू नका. तेव्हा पंकजा मुंडेंना सुद्धा ती एक अनामिक भीती आहेच की आज ना उद्या धनंजय मुंडे भाजपमध्ये येतील का. लक्षात घ्या, धनंजय मुंडे हे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का गेले शरद पवारांसोबत असताना? ते यासाठी गेले की मुंडेंचं घर फुटत होतं. गोपीनाथ मुंडेंपासून धनंजय मुंडे हे पवारांनी वेगळे केले आणि त्यानंतर धनंजय मुंडे हे 2011 मध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. अजूनही ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. पण आता महायुतीमध्ये कोण कुठे जाईल याला काही अर्थ नाही. सर्वांचा नेता एकच, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस. तेव्हा वरून काही निर्देश आले असू शकतात की तुम्हाला तुमचं राजकीय नेतृत्व हे उभं करावं लागेल. ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची गरज आहे. तेव्हा मनोज जरांगे पाटील हे जे उभे आहेत ते जरी राजकीय नसले तरी ते ज्या समाजाचं नेतृत्व करतायत तो समाज राजकीय आहे. तो राजकीय दृष्ट्या डॉमिनंट समाज आहे मराठा समाज. म्हणून मग तुम्हाला तुमचं नेतृत्व विदिन मराठवाडा आणि त्यातल्या त्यात बीड आणि त्यातल्या त्यात मुंडे वंजारी हे तुम्हाला निर्विवाद मध्ये पुढे आणावं लागेल. आणि त्यासाठी धनंजय मुंडे असू देत किंवा पंकजा मुंडे असू देत यांना पुन्हा मनोज जरांगे पाटलांनाच टार्गेट करावं लागेल. बीडची लोकसभा निवडणूक आठवा. मराठा विरुद्ध वंजारी संघर्ष झाला, त्यात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंसोबत होते. अशी चर्चा आहे की जर का धनंजय मुंडे पंकजा मुंडेंबरोबर नसते कदाचित तर पंकजा मुंडे ह्या विजयी झाल्या असते. उलट रिॲक्शन मनोज जरांगे पाटलाकडनं किंवा मराठा समाजाकडनं ही धनंजय मुंडेंना बघून झाली आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना बसला असं पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय सांगतात. आता कालच्या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडेंनी जो मेळावा हायजॅक केला पंकजा मुंडेंच्या कडनं काढून घेऊन, त्यामध्ये मग वाल्मिक कराड यांची पोस्टर्स येणे, धनंजय मुंडे यांचं आक्रमक भाषण होणे, एकदम पीच वर जाणे, पंकजा मुंडे यांना सावरती भूमिका घेणे आणि त्यांना असं म्हणावं लागणं की कुठला असा उन्माद दाखवू नका, असं काही करू नका, शांत राहा. ह्या ज्या गोष्टी काय सांगतायत की पुन्हा मुंडे बंधू भगिनीमध्ये एक सुप्त संघर्ष आहेच. कारण दोघांनाही पुढे यायचं आहे. एकाला भाजपमध्ये यायचं पंकजा मुंडेंना पुढे आणि धनंजय मुंडेंना जर का अजित पवारांनी संधी दिली नाही तर भाजप संधी देईल ही आशा आहे. तेव्हा हा विषय झाला सावरगाव घाटच्या मेळाव्याचा. आता मनोज जरांगे पाटलांचा विषय. मनोज जरांगे पाटलांनी काल एक स्मार्ट गेम केला. माझ्या लेखी म्हणशील तर आता राजू शेट्टी हे एकमेव शेतकरी नेते आहेत पण ते ऊस उत्पादक पट्ट्याच्या पलीकडचे नाही आहेत. आणि त्यांचंही ऊस उत्पादक शेतकरी किती ऐकेल, कारण ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न हे सहकारी साखर कारखानदार सोडवतात. बरोबर. लक्षात घ्या, 2 दिवसांपूर्वी अजित पवार हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला शरद पवारांना भेटायला गेले. तुम्हाला काय वाटतं ती भेट कशासाठी होती? ती भेट एक साखर भेट होती. साखरेच्या राजकारणासाठीच ती भेट होती. मग तो माळेगाव सहकारी साखर कारखाना असेल किंवा प्रति ऊस टनामागे 15 रुपयांची कपात असेल सरकारकडनं अचानक झाली त्या संदर्भात असेल, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं काही म्हणणंच घेतलं की नाही की काय घेतलं, काय प्रस्ताव आला तो समजून घेणं असेल. म्हणजे काय, ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या ऊसाची काळजी जसं साखर कारखानदार घेतात तसंच त्याच्या टनातले किती कपात आणि कसं होईल काय होईल याची काळजी ते घेतात. म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन हे काळ होऊन गेला, पण जसं साखर कारखानदारी सहकार ते खाजगीकडे वळली, सहकारी साखर कारखान्यांचे लिलाव होत गेले आणि ते खाजगी होत गेले, तसं
उसाला दर हा इथे नाही तर तिथे, तिथे नाही तर तिथे, ट्रान्सपोर्ट सकट असा विषय सुरू झाला. एफआरपीचा तेवढा मुद्दा आहे, त्यासाठी राजू शेट्टी यांना आंदोलन करावं लागतं किंवा मागणी करावी लागते. पण कोरडवाहू पट्ट्यामध्ये आत्ताच्या घडीला असा कोणी एक शेतकरी नेता नाहीये की ज्याच्या मागे समस्त शेतकरी आहे. एक शरद जोशी होते, विषय तिथेच संपला. त्याच्यानंतर त्यांचे जे अनुयायी होते ते अभ्यासक बनले किंवा आपापल्या परिसरापुरती मर्यादित झाले. सांगायचं तात्पर्य असं आहे की ही जी संधी आहे ती मनोज जरांगे पाटलांनी हुबेहूब हेरली आणि त्यांनी कालचा जो त्यांचा मेळावा होता त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी लढण्याची हाक दिली आणि त्यांनी बरोबर ओळखलं की जे नुकसान झालेलं आहे, म्हणजे मी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सांगतोय की 146 लाख हेक्टरचा जर का खरीपाचा पेरा असेल यंदा, तर आत्ता नाही म्हटलं तरी 75 लाख हेक्टरपेक्षा म्हणजे निम्म्याहून अधिक क्षेत्र हे नापीक झालेलं आहे किंवा नासधूस झालंय किंवा निकामी झालेलं आहे, बरचसं वाहून गेलेलं आहे. खरीप हंगाम तर गेलाच गेला, पण रब्बीचा पण निघत नाही, शेती खरडून निघून गेलेली आहे. तेव्हा अशा वेळेस आत्ता परिस्थिती अशी आहे की मराठवाड्यातला जो शेतकरी जो सर्वाधिक नुकसानग्रस्त आहे त्याच्या वतीनं आवाज कोण उठवणार. म्हणजे नेते मंडळी येतात, 1-2 दिवस धावती भेट दिल्यासारखं शेताच्या बांधावरती जातात, मागणी करतात, बाजूला होऊन जातात, पुन्हा आपले बाकीचे राजकीय कार्यक्रम करतात. मग असा विदिन शेतकऱ्यांमधून असं एक नेतृत्व पुढे येत नाहीये आणि तो मागणी करत नाहीये की आम्हाला हे द्या. मनोज जरांगे पाटलांवरती ते कंपल्शन आलं. शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे मराठवाड्यातल्या, आणि त्यातही बहुतेक हे लोकसंख्या वाईज विचार केला तर मराठा शेतकरी, या सर्वांचं बंधन आलं की तुम्ही आमचं नेतृत्व करा. आणि मग त्यांनी ज्या मागण्या इथं केल्या की संपूर्ण कर्जमुक्ती द्या, दिवाळीच्या आत ओला दुष्काळ जाहीर करा, शेत वाहून गेलं असेल, खरडून गेलं असेल तर 1,30,000 रुपयाची भरपाई द्या, हेक्टरी 70,000 रुपये रोख नुकसान भरपाई द्या ज्यांचं नुकसान झालंय, खरीपाचा हंगाम गेला, शेतीला नोकरीचा दर्जा देऊन 10,000 रुपये प्रति महिना द्या, पिकांना हमीभाव द्या आणि पीक विम्याचा ट्रिगर उठवा, जे काही तुम्ही लावलंय कापणीनंतरच ते उठवा आणि पीक विम्याचे पैसे द्या. आता हे शेतकऱ्यांच्या मनातले प्रश्न आहेत, ते त्यांनी मागणीच्या रूपात मांडले आणि साहजिकच त्यांनी त्यांचं जे आंदोलन आहे ते अधिक व्यापक केलं, अधिक पेनिट्रेट केलं आणि ते सुद्धा हुशार आहेत. मला हा चौथी नापास माणूस जो आहे मनोज जरांगे पाटील यांचं अप्रूप काय वाटतं की ग्रामीण शहाणपण हे शहरी शहाणपणावर भारी ठरलंय. त्यांना माहिती आहे की हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी जर का नीट करून घ्यायची असेल तर फडणवीस सरकारवरती दबाव पाहिजे आणि मग तो दबाव पेनिट्रेट होऊन राहण्यासाठी त्यांनी आता शेतकऱ्यांच्या मागण्या पुढे केलेल्या आहेत.